कौसा विभाग या समितीच्या वतीने आम्ही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता। शासनाचा 1 नोव्हेंबर 2003 चा जी आर, त्यानंतर 1/7/2005 चा जी आर, या जी आरच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे पण शाळा कॉलेजेस आहेत, या शाळा कॉलेजांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, SC, ST, OBC, अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी वसुलीसाठीच्या शाळा कॉलेजांकडून जो त्रास होतो, या त्रासाच्या विरोधात आम्ही पत्रव्यवहार केला होता। या पत्रव्यवहारानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी आमच्या संस्थेच्या नावाने एक पत्र काढलेलं आहे आणि प्रत्येक शाळा कॉलेजांना ठाणे जिल्ह्यामधील पत्र काढलेलं आहे की आपण शाळा कॉलेजांमध्ये जे विद्यार्थी शिकतात यांची कुठल्याही प्रकारची फी वसुलीसाठी त्रास देऊ नये। जे विद्यार्थी अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गामध्ये येतात अशा विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म, शिष्यवृत्तीचे फॉर्म हे शाळा कॉलेजांनी स्वतःहून भरायचे। त्यांना शासनाकडून एक पोर्टल दिलं जातं, एक ID दिला जातो, त्या IDवर त्यांनी लॉग इन करून विद्यार्थ्यांचे पूर्णपणे फॉर्म भरायचे। त्यानंतर आमच्या निदर्शनात असं आलं जे सामाजिक न्याय विभाग जो आपल्या शासनाचा विभाग आहे, या विभागामधून जो निधी येतो शिष्यवृत्ती वगैरेसाठी, तो निधी कुठेतरी ओळखल्याचं निदर्शनास आलेलं आहे। कितीतरी विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे पैसे अद्याप देखील शाळा कॉलेजांना पोहोचलेले नाहीत। ओके, तिजोरीमध्ये खळखळ येणाऱ्या काळात दिसून येते का? अनेक वेळा आश्वासनं देतात, निवडणुका येतात, त्यावेळेस आश्वासनं असतात, मात्र पुन्हा जैसे ते आपण पाहिलं असेल सरकारने लाडकी बहीण सारखी योजना आणली इलेक्शनच्या आधी, योजनेचा भरपूर महिलांनी फायदा घेतला। आम्ही कोणत्या योजनेच्या विरोधात नाही, तुम्ही योजना आणली त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे हे शासनाने ठरवलं पाहिजे। पण जेव्हा लाडकी बहीण योजना आणली त्याच्यात पण आपण पाहिलं असेल त्यानंतर महिलांचे कागदपत्र पडताळणीच्या बहाण्याने कितीतरी महिलांना त्याच्यातून बाद करण्यात आलं। म्हणजे इलेक्शनला फक्त वोट लोकांनी मतदान आपल्याला केलं पाहिजे याचा फायदा म्हणजे लोकांना कुठेतरी मूर्ख बनवण्याचं काम या शासनाकडून चालू आहे। मी तर स्पष्ट म्हणेन काय अल्टिमेट असणार तुमचं शाळा कॉलेज आणि तर आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की शाळा कॉलेज शासन जे आहेत यांनी या शासकीय पत्राचं जे GR आहे याचं गांभीर्याने विचार केला पाहिजे, ह्याचं पालन झालं पाहिजे। जिथे कुठे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो, जिथे कुठे पालकांनी विद्यार्थ्यांनी आमच्यापर्यंत तक्रार आणली तर त्या शाळा कॉलेजवर आम्ही गुन्हा दाखल करू, फौजदारी गुन्हा दाखल करू। माझं नाव प्रवीण विनायक पवार, माझा मोबाईल नंबर 9702609122। जर कोणाला तक्रार द्यायची असेल शाळा कॉलेजच्या विरोधात तर माझ्या मोबाईलवर आपण संपर्क साधू शकता। मी आपल्या बाजूने, आमची संस्था आपल्या बाजूने ठामपणे उभी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।